Good afternoon, student. Science lesson number 10. सेल स्ट्रक्चर अँड मायक्रो ऑर्गॅनिझम हा लेसन आपण चालू केला आहे. या लेसनमध्ये काल आपण व्हॉट इज मीन बाय सेल अँड मेजरमेंट अँड ऑब्झर्वेशन्स ऑफ सेल्स, कोणकोणते मायक्रोस्कोप आहेत हे आपण अभ्यासलं. आजच्या तासाला आपण पाहणार आहोत सेल साईज. सेल साईज मीन्स पेशींचे ज्या काही आकार आहेत ते आज आपण पाहणार आहोत. There is a great variations in the shapes of cell. Their shape are mainly related to their function. Observe the cells of a different shapes shown below. आपल्याला वेगवेगळे शेप्स सेलमध्ये पाहायला मिळतात. त्याचे वेगवेगळे फंक्शन्स आहेत. फंक्शन्स मीन्स त्याचे वेगवेगळे कार्य आहेत. फॉर एक्झाम्पल आहे बघा अमिबा, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे, एकपेशीय आहे तो. रेड ब्लड सेल्स, सरफेस सेल, त्यानंतर स्पायरोगायरा म्हणजे शेवाळ, फॅट सेल, अँड एग सेल, बोन सेल, मसल्स मीन्स आपल्या शरीरामधले जे सेल्स आहेत, स्पर्म आणि अनर सेल. हे काय आहे तर या प्रत्येक सेलची साईज ही कशी आहे तर वेगवेगळ्या शेप्समध्ये आहेत, वेगवेगळे सेल्स आहेत. सेल्स आर ऑफ मेनी डिफरंट शेप्स. फॉर एक्झाम्पल सर्क्युलर, रॉड शेप्ड, कोलिमिनार, स्पायरल, ओव्हल आणि रेक्टँग्युलर. म्हणजे सेल्स जे आहेत, आता स्पायरोगायरा आपल्याला रेक्टँग्युलर शेपमध्ये पाहायला मिळाला, फॅट सेल आपल्याला सर्क्युलर शेपमध्ये पाहायला मिळाला, काही शेप्स हे आपल्याला रॉड शेपमध्ये पाहायला मिळाले, तर काही स्पायरलमध्ये पाहायला मिळाले. म्हणजे सेल साईज मीन्स काय तर सगळ्या जे काही सेल्स प्रेझेंट आहेत त्या सगळ्याची जी साईज आहे ती कशी आहे, डिफरंट आहे. Each cell contains various components for carrying out the life processes of the living organism. प्रत्येक सेलमध्ये जे कॉम्पोनंट्स आहेत, जे घटक आहेत ते काय आहेत तर वेगळे आहेत. कॅरिंग आउट ऑफ अ लाईफ प्रोसेसेस ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आपल्या जीवनक्रियेमध्ये त्या घटक जे आहेत, जे कॉम्पोनंट आहेत ते कसे आहेत तर महत्त्वाचे पण आहेत आणि ते वेगळे आहेत. दीज कॉम्पोनंट्स आर कॉल्ड ॲज ऑर्गॅनिल्स. आणि त्यालाच आपण काय म्हणतो तर ऑर्गॅनिल्स. These organelles are studied in details with the help of electron microscope which can magnify image up to 2 into 10 raised to 9 2 billion times their actual size. आणि हे जे काही ऑर्गॅनिल्स आहेत हे आपण काय करतो तर सेल ऑर्गॅनिल्स म्हणतो त्याला. म्हणजे जे सेलमधले जे अवयव आहेत ते आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपला ऑब्झर्व करत असतो किंवा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपला आपण ते काय करत असतो, बघत असतो. ते बघत असताना त्याची मॅग्निफाय इमेज किती असते तर 2 into 10 raised to -10 raised to 9 2 billion times their actual size. ॲक्च्युअल साईजपेक्षा ती कशी दिसते तर लहान आपल्याला दिसत असते. There are two main cells. There are two main types of cell. दोन टाईप्सच्या सेल्स आहेत. एक आहे ॲनिमल सेल आणि एक आहे प्लांट सेल. These cells consist of various types of membrane bounded cell organelles. आणि जे काही प्लांट सेल आणि ॲनिमल सेल आहे यामध्ये जे काही टाईप ऑफ मेम्ब्रेन आहेत, मेम्ब्रेन म्हणजे त्यामधले जे काही घटक किंवा जे काही मेंबर आहेत ते कसे आहेत तर बाउंड सेल ऑर्गॅनिल्स आहेत. दोन्हीही प्लांट आणि ॲनिमल सेलमध्ये सुद्धा प्रेझेंट आहेत. ते बाउंड आहेत म्हणजे एकमेकांना बांधले गेलेले आहेत. प्लांट सेल हॅव अ डेफिनाइट शेप ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ सेल वॉल अराउंड देम. आणि जे प्लांट सेल आहे ते काय आहे तर डेफिनाइट शेप ड्यू टू प्रेझेन्स ऑफ अ सेल वॉल. प्लांट सेलला डेफिनाइट असा शेप आहे, पण ॲनिमल सेलला डेफिनाइट असा शेप आहे का, नाही. Besides, unlike animal cell, plant cell contain a single large vacuole. आणि त्यामध्ये काय आहे तर प्लांट सेलमध्ये आणि ॲनिमल सेलमध्ये एक लार्ज व्हॅक्यूल आहे, म्हणजे एक रिक्तिका आपण त्याला म्हणतो. बघा या डायग्राममध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. प्लांट सेल हे आहे तुमची प्लांट सेल आणि ही आहे तुमची ॲनिमल सेल. मग प्लांट सेल आणि ॲनिमल सेलमध्ये दोन्हीमध्ये सुद्धा व्हॅक्यूल काय आहे, प्रेझेंट आहे. पण प्लांट सेलमध्ये कसं आहे, इन अ लार्ज, आणि ॲनिमल सेलमध्ये कसं आहे, स्मॉल आहे. बघा
Plant cell contains single large vacuole. All these cells are known as a eukaryotic cell. आणि ह्या दोन्हीही सेलला काय म्हणतात तर युकॅरियोटिक सेल, म्हणजे एक पेशीय म्हणतो आपण, तसं युकॅरियोटिक सेल म्हणतात. बघा, प्लांट सेलमधला व्हॅक्यूल मोठा आहे, बिग आहे. ॲनिमल सेलमधला व्हॅक्यूल काय आहे तर लहान आहे. बघा, आपण डायग्राम डिस्क्रिप्ट करूया. प्लांट सेल आहे. प्लांट सेलमध्ये फर्स्ट अपॉन आहे सेल वॉल. प्लांट सेल इज अ आउटर मोस्ट लेअर ऑफ अ सेल वॉल. ॲनिमल सेलला सेल वॉल आहे का? नाही. प्लांट सेलमध्ये काय प्रेझेंट आहे? सेल वॉल. ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल ॲब्सेंट आहे. इनरमोस्ट लेअर ऑफ अ सेल मेम्ब्रेन. प्लांट सेलच्या आतला लेअर जो आहे तो कोणता आहे? सेल मेम्ब्रेन. ॲनिमल सेलला सुद्धा काय आहे? सेल मेम्ब्रेन. बट प्लांट सेल इनरमोस्ट लेअर ऑफ अ सेल मेम्ब्रेन और अ प्लाझ्मा मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेनलाच आपण काय म्हणतो? प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लांट सेलमधला जो आतला भाग आहे त्याला सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणतात. प्लांट सेल प्रेझेंट इन क्लोरोप्लास्ट, सायटोप्लाझ्मा, माइटोकॉन्ड्रिया, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, न्यूक्लियस अँड रायबोझोम्स आणि लायझोझोम्स. प्लांट सेल आणि ॲनिमल सेलमध्ये हे सगळे ऑर्गॅनिल्स काय आहेत तर प्रेझेंट आहेत. ओनली सेल वॉल प्रेझेंट इन प्लांट सेल, ॲब्सेंट इन अ ॲनिमल सेल. सेकंड पॉईंट काय आहे? इनरमोस्ट लेअर ऑफ ए सेल मेम्ब्रेन प्रेझेंट इन अ प्लांट सेल. सेल मेम्ब्रेन और प्लाज्मा मेम्ब्रेन प्रेझेंट इन अ ॲनिमल सेल. क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन प्लांट सेल, absence in animal cell. सायटोप्लाझम प्रेझेंट इन प्लांट सेल, absence in animal cell. त्यानंतर लायझोझोम्स प्रेझेंट इन प्लांट ॲनिमल सेल, absent in प्लांट सेल. डिफरंट तुम्हाला विचारले जातील, हे तुम्हाला पॉईंट लिहिला लागतील. डायग्राम व्यवस्थित बघा कशामध्ये काय प्रेझेंट आहे. त्यानंतर आपण पुढचा पॉईंट बघूया. बघा, the cell has 4 main parts: the cell wall, cell membrane, cytoplasm and cell organelles. फॉर एक्झाम्पल, हे तुमचं सेल वॉल आहे, बरोबर. हे काय आहे? सेल वॉल. सेल वॉलमध्ये प्रेझेंट आहे न्यूक्लियस. काय प्रेझेंट आहे? न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या बाहेर जे रिकामी जागा आहे त्याला आपण काय म्हणतो? सायटोप्लाझम. काय म्हणतो? सायटोप्लाझम. या सायटोप्लाझममध्येच हे जे सगळे ऑर्गॅनिल्स आहेत, फॉर एक्झाम्पल सेल वॉल, प्लाझ्मा मेम्ब्रेन, सायटोप्लाझम, सेल ऑर्गॅनिल्स, हे सगळं कशामध्ये प्रेझेंट आहे तर या सायटोप्लाझममध्ये. बघा, पहिला पॉईंट आहे सेल वॉल. द सेल वॉल इज अ आउटरमोस्ट कवरिंग ऑफ अ सेल. इट इज प्रेझेंट ओनली इन अ प्लांट सेल. आत्ताच सांगितलं तुम्हाला. सेल वॉल आउटरमोस्ट कवरिंग ऑफ अ सेल. हे काय आहे सेल वॉल तर आउटरमोस्ट कवरिंग ऑफ अ सेल, बट प्रेझेंट ओनली इन अ प्लांट सेल. ते कशामध्ये प्रेझेंट आहे? प्लांट सेलमध्ये. ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल आहे का? नाही. सेकंड पॉईंट आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन, दॅट इज सेल मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेनलाच आपण काय म्हणतो? सेल मेम्ब्रेन. द प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑल्सो कॉल्ड ॲज अ सेल मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेनलाच आपण सेल मेम्ब्रेन म्हणतो. इज अ किंग ऑफ अ थिन कवरिंग. त्याचं कसं कवरिंग आहे? थिन आहे. इट इज अ एक्स्ट्रीमली डेलिकेट आणि फ्लेक्झिबल. फ्लेक्झिबल म्हणजे लवचिक. ते कसं आहे? प्लाझ्मा मेम्ब्रेनचं कवरिंग हे कसं आहे? डेलिकेट आहे आणि फ्लेक्झिबल आहे. इट इज आउटरमोस्ट कवरिंग ऑफ अ ॲनिमल सेल. प्लांट सेलमध्ये कुठे? इनरमोस्ट सेलला आहे. आणि ॲनिमल सेलमध्ये कसे? कवरिंग ऑफ अ आउटर मोड, बाहेरच्या साईडला आहे. दॅट इज अ प्लाझ्मा मेम्ब्रेन कॉल्ड ॲज अ सेल मेम्ब्रेन. थर्ड पॉईंट आहे सायटोप्लाझम. बघा, हे जे रिक्त होतं ते काय आहे? सायटोप्लाझम. द लिक्विड पार्ट इन द सेल प्रेझेंट अराउंड द न्यूक्लियस इज कॉल्ड ॲज अ सायटोप्लाझम. न्यूक्लियस सोडून जो राहिलेला सगळा भाग आहे त्याला आपण काय म्हणतो? सायटोप्लाझम. सायटोप्लाझम कशामध्ये आहे तर लिक्विड पार्ट इन द सेल, लिक्विड पार्टमध्ये आहे.
प्रेझेंट अराउंड द न्यूक्लियस इज कॉल्ड ॲज अ सायटोप्लाझम, आणि त्यालाच काय म्हणतो आपण, सायटोप्लाझम. इट ऑक्युपाइज द स्पेस बिटवीन द प्लाझ्मा मेम्ब्रेन अँड न्यूक्लियस. सेल ऑर्गॅनिल्स आर स्कॅटेड इन अ सायटोप्लाझम. मग काय होतं, हा जो तुमचा सेल वॉल आहे, या सेल वॉलमध्ये किंवा या सेल वॉलच्या आतलं जे तुमचा लेअर असणार आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि हा न्यूक्लियस यांमधला जो पार्ट आहे, जो स्पेस आहे, त्यालाच काय म्हणतो आपण, सायटोप्लाझम. आणि सेल ऑर्गॅनिल्स ॲर स्कॅरेडेड इन अ सायटोप्लाझम म्हणजे काय होतं तर स्थलांतरित होतो किंवा हा न्यूक्लियस काय करतो, जागा बदलतो. ज्यावेळी हा न्यूक्लियस सेल वॉलमधून बाहेर येतो त्यावेळी तिथं काय असतं तर न्यूक्लिअर मेम्ब्रेन, काय असतं, न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट असतं. 4 पॉईंट आहे सेल ऑर्गॅनिल्स. These mainly include the nucleus, endoplasmic reticulum, Golgi bodies, lysosomes, mitochondria, vacuoles, plastids, etc. Plant cell contain chloroplast. हे सगळे सेल ऑर्गॅनिल्स प्लांट आणि ॲनिमल सेलमध्ये काय आहेत तर प्रेझेंट आहेत. बट प्लांट सेल कंटेन क्लोरोप्लास्ट. प्लांट सेलमध्ये काय प्रेझेंट आहे तर क्लोरोप्लास्ट प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे, क्लोरोप्लास्ट. आता या सगळ्यांचे काय फंक्शन्स आहेत ते आपण पाहूया. विच आर द कॉमन कंपोनंट ऑफ प्लांट अँड ॲनिमल सेल, विच आर द डिफरंट वन. प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी वेगळे फंक्शन्स आहेत. बघा, द न्यूक्लियस इज द मोस्ट इम्पॉर्टंट ऑर्गॅनिल ऑफ द सेल. पेशीमध्ये न्यूक्लियस हा सगळ्यात महत्त्वाचा सेल ऑर्गॅनिल्स आहे. देअर इज अ पोरस डबल मेम्ब्रेन अराउंड इट. आणि या न्यूक्लियसला काय आहे तर डबल लेअर आहे. काय आहे, डबल लेअर आहे. फॉर एक्झाम्पल हे न्यूक्लियस आहे, या न्यूक्लियसला दुसरा लेअर कोणता आहे तर न्यूक्लियस मेम्ब्रेन. कोणता लेअर आहे दुसरा, न्यूक्लियस मेम्ब्रेन. इट न्यूक्लियस कंट्रोल ऑल फंक्शन ऑफ द सेल. आणि हा न्यूक्लियसच काय करतो तर पूर्ण प्लांट सेल आणि ॲनिमल सेलला कंट्रोल करण्याचं काम करतो, कंट्रोलमध्ये स्थिर करण्याचं. The endoplasmic reticulum is a sprawling net like organelles. आणि बघा, जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे ते कसं आहे तर स्प्रोलिंग नेट लाईक ऑर्गॅनिल्स. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पहा इथं दिले, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम दोन्हीमध्ये प्रेझेंट आहे. ते कसे आहे तर स्प्राउलिंग नेट लाईक ऑर्गॅनिल्स. स्प्रोलिंग नेट लाईक ऑर्गॅनिल्स आहे. It functions is to make necessary changes in the proteins produced by rhizomes. ते काय करतं तर रायबोझोम्स तयार केलेलं जे आहे, जे प्रोटीन्स आहेत ते काय करतं, इट्स फंक्शन एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम किंवा रायबोझोम. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कसं आहे, नेट लाईक आहे. आणि रायबोझोम काय करतं तर प्रोटीन प्रोड्यूस करतं. काय करतं, प्रोटीन प्रोड्यूस करतं. अँड सेंड डेम टू द गॉल्गी बॉडीज. आणि हे प्रोटीन रायबोझोममध्ये तयार झालेले प्रोटीन तो कुठे सेंड करतो, गॉल्गी बॉडीजमध्ये. गॉल्गी बॉडीज आर मेड अप ऑफ अ सेव्हरल फ्लॅट सॅक. त्या गॉल्गी बॉडीज कशा आहेत बघा, तुमच्या या ज्या गॉल्गी बॉडीज आहेत त्या कशा आहेत, फ्लॅट आहेत. फ्लॅटमध्ये प्लेन सरफेसमध्ये आहेत. दोन्हीकडे सुद्धा आपल्याला गॉल्गी बॉडीज कशा पाहायला मिळाल्या, फ्लॅट सरफेसमध्ये. त्यामध्ये काय आहे तर रायबोझोमचे प्रोटीन ट्रान्सपोर्ट झाले. देअर फंक्शन इज द प्रॉपर डिस्ट्रीब्युशन ऑफ अ प्रोटीन्स. त्या गॉल्गी बॉडीजमध्ये काय प्रॉपर आहे तर प्रोटीन्स आहेत. मायटोकॉन्ड्रिया अँड प्लास्टिड्स आर ऑर्गॅनिल विच डबल आउटर कवरिंग. जे मायटोकॉन्ड्रिया आणि प्लास्टिड्स आहेत बघा, या डायग्राममध्ये तुम्हाला मायटोकॉन्ड्रिया दिसतील. हे मायटोकॉन्ड्रिया जे आहेत, हे मायटोकॉन्ड्रियाला काय आहेत तर डबल लेअर आहे. हा काय आहे तुमचा मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया हा एक आणि हा एक, असे मायटोकॉन्ड्रियाला काय आहेत तर डबल लेअर आहेत. मायटोकॉन्ड्रिया अँड प्लास्टिड्स आर ऑर्गॅनिल्स विथ डबल आउटर कवरिंग. ते काय आहे, डबल आउटर कवरिंग आहे. ॲज मायटोकॉन्ड्रिया प्रोड्यूस एनर्जी. आणि मायटोकॉन्ड्रिया काय प्रोड्यूस करतं तर एनर्जी प्रोड्यूस करतं. अँड दे आर कॉल्ड ॲज अ पॉवर हाऊसेस ऑफ दी सेल्स. आणि या मायटोकॉन्ड्रियालाच आपण काय म्हणतो तर पॉवर हाऊसेस ऑफ अ सेल, म्हणजे
एनर्जी देती मायटोकॉन्ड्रिया आपल्याला, त्यापासून आपण पॉवर हाऊसेस सेल तयार बनवतो. द क्लोरोप्लास्ट इन अ प्लांट सेल कॅरी आउट द फंक्शन ऑफ अ फोटोसिंथेसिस. मग क्लोरोप्लास्ट काय प्रेझेंट करतं तर फोटोसिंथेसिस. मग फोटोसिंथेसिस म्हणजे काय तर प्रकाश संश्लेषण, जे की स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. फॉर एक्झाम्पल प्लांट, जर प्लांटमधलं क्लोरोफिल, ज्यावेळी झाडाची पानं काय होतात येलो पडू लागतात, पिवळी पडू लागतात, त्यावेळी त्या झाडाच्या पानांमधलं जे क्लोरोफिल असतं ते काय झालेलं असतं, बाहेर निघून गेलेलं असतं किंवा त्यामधलं क्लोरोफिल संपलेलं असतं. त्यामुळे तिथे फोटोसिंथेसिस ही प्रक्रिया होत नाही. पण ज्यावेळी झाडाची पानं ही ग्रीन असतात, क्लोरोप्लास्ट म्हणजे काय तर पानं कशी आहेत, ग्रीन पिगमेंटमध्ये आहेत, ग्रीन प्लांट आहेत, त्यावेळी तिथं काय होतंय, फोटोसिंथेसिस ही प्रक्रिया होती. व्हॅक्युल्स हेल्प थ्रू आउट अ वेस्ट प्रोडक्ट ऑफ दी सेल्स. अँड प्लांट सेल आणि ॲनिमल सेलमध्ये नको असलेलं जे व्हॅक्युल आहे, वेस्ट मटेरियल, ते बाहेर टाकण्याचं काम हे कोण करत असतं, व्हॅक्युल्स करत असतं. Vacuoles in animal cell are small, whereas there is only one large vacuole in a plant cell. व्हॅक्यूल हे स्मॉल आहे कशामध्ये, ॲनिमल सेलमध्ये, आणि प्लांट सेलमधलं व्हॅक्यूल हे कसं आहे, ओनली वन अ लार्ज सेल, एकच आहे पण ते कसं आहे, मोठं आहे. तसं प्लांट सेलमधलं, ॲनिमल सेलमधलं व्हॅक्यूल हे कसं आहे, स्मॉल आहे. बघा आज आपण काय शिकलो, प्लांट सेल आणि ॲनिमल सेल या दोनमधला डिफरन्स पाहिला. ॲनिमल सेल म्हणजे काय, प्लांट सेल म्हणजे काय, सेलचे वेगवेगळे टाईप पाहिले, सेल साईजचे, रेक्टॅक्युलर असेल, सर्क्युलर असेल, स्पायरल असेल. त्यानंतर सेल ऑर्गॅनिजचे 4 प्रमुख घटक आहेत. एक आहे सेल वॉल, एक आहे प्लाझ्मा मेम्ब्रेन दॅट इज कॉल्ड एज सेल मेम्ब्रेन, सायटोप्लाझम आणि सेल ऑर्गॅनिल्स. हे सगळे पॉईंट तुम्ही व्यवस्थित नोट्सद्वारे तुमच्या वहीमध्ये लिहून घेणार आहात आणि या दोन्हीही डायग्राम छान व्यवस्थित कंप्लीट करणार आहेत. काही समजलं नाही तर विचारा. थँक्यू.